करंट. ठीक आहे, या चॅप्टरचं नाव होतं इफेक्ट्स ऑफ करंट, म्हणजे विद्युत धारेचे परिणाम आपण शिकत होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले 3 लेक्चर्स झालेले आहेत मागे. तर त्या 3 लेक्चर्स मध्ये काय शिकलो होतो कोण सांगेल का? मग आपण तिथून पुढे सुरुवात करूया. आणि चुकलं तरी काय हरकत नाही, कोणाला मी ओरडणार वगैरे नाहीये. तुम्हाला कितपत आठवतंय ते मला कोणीही सांगा, जसं तुम्हाला आठवल ते. मधले काही पॉइंट स्किप झाले तरी देखील चालतील, काही संकोच नसावा. कोण सांगेल का मला आपण प्रिव्हियस क्लासमध्ये काय काय शिकलो होतो? तर कोणी वाचलंच नाहीये असं पण आहे का? तुम्ही बोललात तर मला कळेल. हॅलो, माझा आवाज ऐकू येत नाही का? का प्रश्नच कळाला नाही, असं काय आहे का? सर प्रश्न डबल सांगा. मी म्हटलं आवाज ऐकू येतोय माझा आता? येस सर. हा, माझं म्हणणं असं होतं की आपण प्रिव्हियस क्लासमध्ये चॅप्टर शिकवतो, त्या चॅप्टरचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ करंट. बरोबर? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचे परिणाम, हे आपण शिकत होतो. बरोबर? तर या चॅप्टरची आपण स्टार्टिंग केली होती. जवळपास आपले 3 लेक्चर्स झाले, 3 क्लासेस झाले. त्या 3 क्लासेसमध्ये तुम्हाला काय समजलंय? तुम्ही सांगू शकता का तुमच्या ओन वर्ड्स मध्ये? असा माझा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिले तर आपण एनर्जी ट्रान्सफर इन आणि इलेक्ट्रिक करंट सर्किट बघितलं होतं. ओके, बरोबर. एनर्जी ट्रान्सफर होती इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, हम्म, ते बघितलं होतं. हम्म. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, काही हरकत नाही. मला वाटतंय तुम्ही वाचलं नसेल किंवा खूप दिवसांचा गॅप झाला असेल म्हणून देखील असं झालं असेल. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. स्टार्ट केलं होतं आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सुरुवातीला असं सांगितलं होतं की इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स मध्ये मीन्स आपण पॉवर बद्दल शिकलो होतो, आणि एनर्जी म्हणजे पॉवरचं युनिट काय होतं, आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटी येते त्याचं वर बेस्ड 2 न्यूमेरिकल्स पण पाहिले होते. तर सिंपल पहिलं होतं की जर इलेक्ट्रिक करंट आपण एका सर्किट मधनं पास आउट केला, तर त्या सर्किटमध्ये जो रेझिस्टन्स लावतो, रेझिस्टन्सचं काम काय आहे? टू अपोज द करंट. तो करंटला काय करतो? अडवून ठेवतो स्वतःच्या शरीरामध्ये, म्हणजे स्वतःच्या बॉडीमध्ये अडवून ठेवतो, आणि त्याचं कन्व्हर्जन हीट मध्ये करतो. आपण जूल्स लॉ बद्दल शिकलो होतो, आणि जूल्स लॉचं एच इज इक्वल टू एक फॉर्म्युला पाहिला होता, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. हा फॉर्म्युला आपण लर्न केला होता, त्याच्यावर बेस्ड न्यूमरिकल्स पाहिले होते. त्याच्यानंतर जूल्स लॉचे ऍप्लिकेशन्स म्हणजे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा पार्ट आपण पाहिला होता. तर हा इलेक्ट्रिक करंट कसा यूज केला जातो? तर फर्स्ट ऑफ ऑल आयन मध्ये यूज केला जातो. आयन कशाचा यूज करतो? कपडे प्रेस करण्यासाठी, क्लोथ प्रेस करण्यासाठी आयन मध्ये यूज करतो. वॉटर हीट म्हणजे वॉटर आपल्याला जर हॉट करायचं असेल तर आपण गीझर, अदरवाईज हीटर, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट यूज करतो. त्याचं कन्व्हर्जन, इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्जन आपण हीट मध्ये करू शकतो, हे पाहिलं होतं. आणि याच्यावर बेस्ड न्यूमरिकल्स पाहिले होते. आता आपण पुढे जाऊया, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक इफेक्ट, म्हणजे मॅग्नेट या शब्दाचा अर्थ होतो चुंबक, आणि इफेक्ट या शब्दाचा अर्थ होतो परिणाम. मग इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक इफेक्ट्स पण प्रोड्यूस होतात का? विद्युत चुंबक म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम काय घडतात, चुंबकाचे काय परिणाम घडतात हे आपण पाहणार आहोत. म्हणजे
पुढे जाऊया. म्हणजे ह्या लेसन मध्ये आता जो पुढचा टप्पा चाललेला आहे तो पहिला आपण पाहणार की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इफेक्ट कुणाचा, तर विद्युत धारेचा मॅग्नेटिक परिणाम काय आहे, म्हणजे चुंबकरित्या कसा तो तयार केला जातो. म्हणजे इलेक्ट्रिक करंटद्वारे आपण मॅग्नेटिक इफेक्ट पण पाहू शकतो. म्हणजे जेव्हा एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाते तर त्याच्या सराउंडिंग प्लेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते हे देखील आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत राईट हँड थंब रूल. आणि थर्ड टप्पा जो पाहणार आहोत आजच्या चॅप्टर मध्ये, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप. आणि लास्ट पार्ट पाहणार आहोत की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट इन ए सोलेनॉइड. म्हणजे आता पहिला जो टप्पा पाहिला तो असा होता, म्हणजे 3 लेक्चर्स मध्ये, की जर आपण सर्किटमध्ये करंट फ्लो केला तर त्या करंटद्वारे आपण हीट एनर्जी मिळवतो, बरोबर. मग आता इलेक्ट्रिक करंट जर आपण सर्किटमध्ये फ्लो केला तर त्याच्यापासून मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस होते. ती कशी प्रोड्यूस होते ते आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त रट्टा बेसिसवर काम करू नका. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो तर तुम्ही असे एकदम ब्लँक असता, किंवा तुम्हाला ते बोलायचं असेल तर तुम्ही बोलत नाही. जर तुम्ही बोलला नाहीत, तुमचे जे काय मत आहे ज्या टॉपिक बद्दल तुम्हाला काय समजले ते जर तुम्ही रिॲक्ट केलं नाही, तर तुमच्याकडची जी काही उणीव असेल किंवा तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते मी तुम्हाला क्लिअर करून सांगू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही फ्रीली ते क्वेश्चन विचाराल, किंवा सर आम्ही वाचलंच नाही, किंवा आम्ही रिवाइजच केलं नाही, तर मग मला त्या वेने पुढे कंटिन्यू करायला, तो चॅप्टर कम्प्लीट करायला, आणि तो चॅप्टर फक्त अभ्यासासाठी उपयोगी नाहीये, तर तो व्यावहारिक जीवनात म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा आपण यूज करतो. ठीक आहे. आणि हा जो लेसन आपण लर्न करतोय आता 10th स्टँडर्ड मध्ये, 11th-12th मध्ये जर तुम्ही सायन्सने जाणार आहात, किंवा 11th-12th सायन्स न करता तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग करणार आहात, तर हा चॅप्टर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कॉमर्सला तर सायन्स नाहीये, पण ज्या विद्यार्थ्यांचा कल इंजिनिअरिंगसाठी आहे, किंवा सायन्स बॅकग्राऊंडने त्यांना स्टडी करायचा आहे, मग त्याच्यामध्ये फिजिक्स हा सब्जेक्ट कॉमन आहे. मग तुम्ही इंजिनिअरिंगला जा किंवा सायन्स कम्प्लीट स्टडी करा, हा कॉन्सेप्ट ऍज इट इज येणार आहे. आणि ते सोपं का जातं बऱ्याच लोकांना सायन्स, कारण की 8th-10th मध्ये जे सायन्स झालंय ना त्याचा ऍप्लिकेशन पार्ट आपण इंजिनिअरिंग मध्ये शिकतो आणि 11th-12th मध्ये शिकतो. मग ज्यांचं 8th-10th पर्यंत सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, फक्त ते रट्टा करत नाहीत, ती गोष्ट समजून लर्न करतात, त्यांना खूप इझी जातं. ठीक आहे. सो फर्स्ट आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम काय. तर ही जी स्टोरी आहे, आपण जो शिकणार आहोत हा पार्ट, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह व्हॉट वी विल मास्टर टुडे फॉर अवर बोर्ड एक्झाम. तर फर्स्ट एक्झाम आपण जे पाहणार आहोत, द स्टोरी ऑफ हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड अँड हाऊ इलेक्ट्रिक करंट क्रिएट्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याबद्दल सांगणारा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड. म्हणजे काय, तर हे सायंटिस्ट होते, त्यांनी लोकांना दाखवून दिलं की इलेक्ट्रिक करंट हा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार करू शकतो. क्रिएट, हाऊ इलेक्ट्रिक करंट क्रिएट्स अ मॅग्नेटिक फील्ड. ही स्टोरी खूप फेमस आहे, की जेव्हा हान्स क्रिस्टियन ओरस्टेड हे सायंटिस्ट प्रॅक्टिकल करत होते, प्रॅक्टिकल करत असताना त्यांनी काय केलं, एक सर्किट म्हणजे परिपथ, मराठीमध्ये आपण त्याला परिपथ बोलतो, एका सर्किट मधने त्यांनी इलेक्ट्रिक करंट फ्लो केला. आणि त्यांनी त्या इलेक्ट्रिक करंटच्या सर्किटच्या बाजूला एक मॅग्नेटिक कंपस ठेवलं होतं. मॅग्नेटिक कंपस म्हणजे मराठीमध्ये त्याला सूची चुंबक बोलतो, जो डायरेक्शन म्हणजे दिशा दर्शवण्यासाठी यूज करतात, त्याला कंपास असं बोलतात. आणि मराठीमध्ये त्याला सूची चुंबक बोलतात. म्हणजे जर आपण दिशा भटकलो तर आपल्याकडे जे सूची चुंबक असतं ते आपल्याला डायरेक्शन सांगतं, कोणत्या डायरेक्शनला नॉर्थ साईड आहे, कोणत्या डायरेक्शनला साऊथ आहे, कुठे ईस्ट आहे आणि कुठे वेस्ट आहे. हे मोस्टली आपण समुद्रामध्ये जे जहाजाने प्रवास करतात त्या ठिकाणी ते यूज केलं जातं. मग त्या ठिकाणी दिशा भटकण्याचे चान्सेस जास्त असतात, मग अशा वेळेस त्याचा यूज केला जातो. तर ते मॅग्नेटिक कंपस त्यांनी इलेक्ट्रिक सर्किटच्या बाजूला ठेवलं असताना त्यांना असं दिसलं की जेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक करंट त्या सर्किट मधनं पास आउट केला, म्हणजे प्लग की ऑन केली, म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर
त्या करंट त्या कंपसमध्ये डिफ्लेक्शन त्यांना दिसलं. म्हणजे ती नॉर्थ पोल आणि साऊथ पोलची जी इंडिकेट करणारी जी निडल आहे ती रोटेट व्हायला लागली. मग त्यांनी परत प्लग पीक बंद केली आणि चेक केलं तर ती स्टेबल झाली. परत प्लग की ऑन केली तर मॅग्नेटिक निडल मूव्ह झालेली दिसली. मग तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रिक फील्ड द्वारे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा क्रिएट होते. आता तुम्ही सर्वांनी मॅग्नेट पाहिलेलं आहे बरोबर. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय हे तुम्हाला पहिलं समजवतो, कोणाला नसेल समजलं तर. मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं? सगळ्यांनी बार मॅग्नेट पाहिलंय का? पाहिलं असेल तर थम्सअप करा, नसेल पाहिलं तर सांगा मला की सर आम्ही नाही पाहिलं. बार मॅग्नेट सगळ्यांनी पाहिलंय का? नाही सर, बघितलं नाही. नाही बघितलंय का बार मॅग्नेट? ठीक आहे. सर नाही बघितलंय. नाही पट्टी बघितलंय. चुंबक बघितलंय सर. बघितलंय ना? पट्टी चुंबक एक एक स्लाइड वाली हो, सर. पट्टी असते आणि त्याच्या एका साइडला नॉर्थ पोल असतो आणि साऊथ पोल असतो. टेक्स्टबुक मध्ये आहे डायग्राम. 7 स्टँडर्डच्या 8 स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये, तुमच्याही टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे ती मॅग्नेटची. जर तुम्ही तुमच्याकडे बुक असेल तर बुक मध्ये पण ते डायग्राम आहे आपल्या. हो सर, बघितलंय. हा, आणि हे प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुमच्या सायन्सच्या लॅबमध्ये जरी गेला तरी तुम्हाला तिकडे पाहायला मिळू शकतं. मग त्याच्या एका साईडला साऊथ पोल असतो आणि नॉर्थ पोल असतो. मी मॅग्नेटिक फील्ड मीन्स व्हॉट ते सांगतोय. मॅग्नेट जर तुम्ही एका पेपरवर ठेवलं, ठीक आहे, किंवा कार्ड पेपरवर ठेवलं, त्याच्या अगोदर काय कार्ड पेपरवर ठेवल्यानंतर त्याच्या सराउंडिंग प्लेसमध्ये आयन पीसेस स्प्रेड केले. आयन पीसेस मीन्स लोखंडाचे जे छोटे छोटे बारीक कण असतात ना त्याला आयन पीसेस बोलतो. लोखंडाचा किस बोलतो एकदम. ठीक आहे, ते स्प्रेड करून ठेवले. तर ते लोखंडाचे पीसेस कुठे जातात रे? जर मॅग्नेट मी एका चिपकतात म्हणजे अट्रॅक्ट करतात बरोबर. आणि जर तुम्ही बाजूला जरी लांब मॅग्नेटवर न टाकता मॅग्नेटच्या साईडला असे स्प्रेड करून ठेवले, मध्ये मॅग्नेट ठेवलं आणि कोपऱ्या कोपऱ्यातनं असं स्प्रेड करत गेला आयन पीसेस बरोबर. तर ते आयन पीसेस कोणाकडे अट्रॅक्ट होतात? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. काय अट्रॅक्ट होतात? बरोबर ना, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, खेचले जातात, आकर्षित होतात. मग ते का आकर्षित होतात? कारण की त्या मॅग्नेटने काय केलं? मॅग्नेटिक फोर्समुळे. मग ती फोर्स ना एका जागेपुरता असतो, फील्ड पुरता. जसं कबड्डी खेळताना आपण बोलतो ना की जो रेडर असतो, फॉर एक्झाम्पल रेडर असतो, त्या रेडरच्या जवळ जायचं नाही, म्हणजे त्याच्या फील्डमध्ये जायचं नाही. किंवा जो डिफेन्स करणारा असतो ना त्याच्या फील्डमध्ये गेलं ना की मग 2-3 जण येऊन आपल्याला पटकन पकडतात. का? तर त्यांनी ठरवलेलं असतं की हा 1 मीटर आतमध्ये आला की सगळेजण आपण त्याच्या तुटून पडायचं, मग त्याला हलूनच द्यायचं नाही. म्हणजे ती 1 मीटर जे क्षेत्र असतं ना त्याला फील्ड बोलतो. मग त्या फील्डच्या आतमध्ये जर आयन पीसेस असतील, पूर्ण मोठा पेपर घ्या, ठीक आहे, 2 मीटरचा किंवा 1 मीटरचा, आणि त्याच्या सेंटरला मॅग्नेट ठेवा आणि संपूर्ण पेपरवर मॅग्नेटिक आयन पीसेस टाका. तो 2 मीटरच्या आतमधले सगळे नाही, तो अराउंड 10 to 20 सेंटीमीटर डिस्टन्सवर जेवढे आयन पीसेस आहेत ना तेवढ्याच जागेतले आयन पीसेस फक्त मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. किती? 20 सेंटीमीटर. 1 मीटर मधला फक्त 20 सेंटीमीटर जेवढा भाग आहे ना तेवढ्याच भागातले आयन पीसेस कुठं अट्रॅक्ट होतात? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. त्याला बोलतो आपण मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे 20 सेंटीमीटरच्या आतमध्ये कोणताही आयन पीसेस आला की मॅग्नेट लगेच त्याला आपल्याकडे खेचून घेतो. त्याला बोलतो फील्ड. सर, हा, येस. आणि कधी मॅग्नेट मोठा असला तर त्याची हे किती राहील डिस्टन्स अट्रॅक्ट करायचं? हा, मॅग्नेट खूप जास्त मोठा असेल तर त्याची लेंथ पण मोठी होईल, म्हणजे तो फील्ड पण मोठी क्रिएट करेल. मॅग्नेटच्या पॉवर वर डिपेंड करतं. छोटा जर मॅग्नेट असेल तर 20 सेंटीमीटर पर्यंत किंवा 15 सेंटीमीटर पर्यंत तो डिस्टन्सवर जे काही आयन पीसेस असतील त्याला खेचेल. त्याला आपण जेवढे ते 20 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर मी सांगतोय ना ती झालं फील्ड म्हणजे एरिया. तेवढ्या जागेतलेच त्या आयन पीसेसला तो खेचतो, बाकीचे आयन पीसेस तिथेच राहतील ना. त्याला मॅग्नेटिक फील्ड बोलतो. पण आता जे आपण शिकतोय ती मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करतंय? इलेक्ट्रिक करंट. करंट. हा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, पण आता इलेक्ट्रिक करंट सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो. हे सांगणारा सायंटिस्टचं नाव होतं हान्स क्रिस्टियन ओरस्टेड. म्हणजे ह्यांनी प्रॅक्टिकल करताना त्यांना असं ही गोष्ट निदर्शनात आली.
मग त्यांना की ही मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होते त्यासाठी त्यांनी राईट हँड रूल बद्दल सांगितलं. आणि राईट हँड रूल नंतर आपण शिकणार आहोत सोलेनॉइड बद्दल, की सोलेनॉइड काय आहे हे सर? आपण आज. हा येस, कोणाचा काही डाऊट आहे? येस, हरिओम. तुम्ही आता काय बोलले सर? इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्डला असं काहीतरी बोलले ते आता. मी बोललो इलेक्ट्रिक करंटमुळे आपल्याला आता हे शिकायचं की इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे सांगून देणारे जे पहिले सायंटिस्ट होते ना, ज्यांनी असं सांगितलं की इलेक्ट्रिक करंटद्वारे आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो, ते सायंटिस्ट कोण आहेत? तर बाबा हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांनी लोकांना दाखवून दिलं की मॅग्नेटिक फील्ड फक्त मॅग्नेटमुळे तयार होत नाही बाबा, इलेक्ट्रिक करंट सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करून देऊ शकतो. कळलं? येस सर. लक्षात येतंय का आपण काय शिकतोय? तुम्ही फक्त परीक्षेमध्ये अभ्यास करण्यापुरतं मार्ग लक्षात नका ठेवू की मॅग्नेटिक फील्ड फक्त मॅग्नेटमुळे तयार नाही होत, ती इलेक्ट्रिक करंट सुद्धा तयार करू शकतो. म्हणून तर आपण हा चॅप्टर शिकतोय, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट मुळे तयार होणारे परिणाम, म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे काय परिणाम मिळतो. तर पहिली गोष्ट आपण पहिल्या टप्प्यामध्ये जे शिकलोय तर ते काय, इलेक्ट्रिक करंट हीट प्रोड्यूस करून देऊ शकतो, एनर्जी देतो ना, क्रिएट करून देतो. हीट एक एनर्जी आहे. इलेक्ट्रिक करंटमुळे हीट एनर्जी क्रिएट होते. तसंच इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस होते म्हणजे तयार होते. हे आज आपण शिकणार आहोत. इथपर्यंत कळालंय का? पुढे जाऊ. येस हो सर. मग कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन आपण बघूया. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर द बेस्ट फ्रेंड. म्हणजे काय की जर आपण बोलतो ना की आपण स्कूलमध्ये गेलो, कुठे फिरायला गेलो, तर आपल्या घरातल्यांना माहितीये की आपला एक आपण कुणाशी बोललो नाही तर आपल्या फ्रेंडशिप बरोबर बोलतो. जर ते तुम्ही घराच्या बाहेर गेला असाल कुठे फिरायला आणि तुम्हाला त्यांनी कॉल केला आणि तुम्ही कॉल रिसिव्ह नाही केला, तर ते तुमच्या फ्रेंडला कॉल करतात की अरे माझा मुलगा तुझ्या बरोबर आहे का, तुमचे मम्मी पप्पा त्याला फोन करतात, तुम्ही कुठे फिरायला गेलाय का, तो माझा फोन उचलत नाही. बरोबर? तसं इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे दोन्ही बेस्ट फ्रेंड आहेत. म्हणजे जिथे इलेक्ट्रिसिटी येते ना तिथे मॅग्नेटिझम असतं. हे सांगणारे सायंटिस्ट होते ना, त्यांचं नाव आहे हान्स क्रिस्टियन ओरस्टेड. ठीक आहे. यांनी हा शोध कधी लावलाय? इन 1820 सायंटिस्ट हान्स क्रिस्टियन ओरस्टेड मेड ऍक्सिडेंटल ब्रिलियंट डिस्कवरी. त्यांनी ऍक्सिडेंटली म्हणजे कसं, अचानकपणे कळत नकळत त्यांच्याकडून एक असा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे अशी एक घटना, अपघात घडला की त्यांना एका गोष्टीचा शोध लागला. त्यांनी काय केलं बघा, इथे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल या पॉइंट एक कंपस दिसलेलं आहे. कंपस जर त्यांनी कोणी पाहिलं नसेल की जे डायरेक्शन आपल्याला दाखवतो ना, ते कंपस इथे आहे या डायग्राम मध्ये, या स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? इथे बघा, मी त्याला स्क्वेअर करतोय ग्रीन कलरचा. दिसलं कंपस? हो सर, दिसलं. हे कंपस आहे ना, आपल्याला डायरेक्शन म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ हे सगळे डायरेक्शन दाखवणं. हे फक्त कंपस मध्ये एक मॅग्नेटिक निडल असते आणि सगळ्यांनी मॅग्नेट पाहिलेले आहे आणि मॅग्नेटची प्रॉपर्टी सगळ्यांना माहीत असेल असं मला तरी वाटतं. कारण की आतापर्यंत मॅग्नेट कोणी पाहिलेलं नाही असं कोणताच व्यक्ती नाही, सगळ्यांनी मॅग्नेट पाहिलेले. इथे दोन प्रकारचे मॅग्नेट आहेत. एक डिस्क मॅग्नेट आहे इथे, दुसरं एक मॅग्नेट आहे हॉर्सशू मॅग्नेट, हे राऊंड करतो. हे सगळे मॅग्नेट सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि इथे इलेक्ट्रिक सेल पण ठेवलेला आहे आणि वायर्स पण ठेवलेले आहेत. इलेक्ट्रिक वायर्स कॉपरच्या त्या पण ठेवलेल्या आहेत. त्याच्यातून आपल्याला हा कॉन्सेप्ट लर्न करायचा आहे. ही फक्त डायग्राम आहे ज्याचा स्टडी आपण नंतर करणार आहोत. आज जे टॉपिक शिकणार आहोत त्याच्याबद्दल इन डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पुढे जाऊया की त्यांनी ऍक्सिडेंटली ही स्टोरी काय ते सांगतो तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही कळेल की मला हा टॉपिक का शिकायचा आहे, ते तुम्हाला का शिकायचा आहे. त्यांनी एक मोठा शोध लावलाय. कुणी? हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांनी एक मोठा शोध लावलाय. तो असा होता की ते प्रॅक्टिकल करत होते. त्यांनी काय केलं, ती प्रॅक्टिकलची अरेंजमेंट आपण पुढे दाखवतो तुम्हाला पिक्चर मध्ये. ही अशी अरेंजमेंट केली होती त्यांनी. मॅग्नेटिक निडल ठेवली होती आणि इलेक्ट्रिक सर्किट मधनं करंट पास आउट केला, प्लग की ऑन ठेवली
तर ती मॅग्नेटिक निडल आहे ना, म्हणजे साऊथ आणि नॉर्थ, तर ती डब्ल्यूच्या साईडला काय झाली, मूव्ह झाली. करंटची डायरेक्शन बदलली. म्हणजे इथे दोन करंटची डायरेक्शन, एकदा करंट पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं निघतो आणि निगेटिव्ह टर्मिनलला जाऊन रेस्ट करतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे इथे जो प्लस साईन आहे तिथून करंट निघालाय आणि निगेटिव्ह टर्मिनलवर जे ऋण टोकावर येऊन स्टेबल झालाय. त्यावेळेस मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे ना, तो मूव्ह झालाय एबीच्या डायरेक्शनला. आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं, हेच कनेक्शन उलट केलं. म्हणजे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल बदलला आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल बदलला, तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं करंट निघाला, प्लग की मध्ये गेला, प्लग की मधनं पुढे जाऊन तो बी टू ए मध्ये गेला. पहिली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये करंट ए टू बी चाललाय आणि दुसऱ्या डायरेक्शन मध्ये करंट बी टू ए चाललाय. तर त्यावेळेस नॉर्थ पोल डिफ्लेक्ट झालाय, तो ईस्ट साइडला मूव्ह झाला. पहिला जो करंट होता तो वेस्ट साइडला मूव्ह झाला होता, नॉर्थ पोल वेस्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये नॉर्थ पोल ईस्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला. तर त्यांना असं कळलं की जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट एका सर्किट मधनं पास आउट करतो आणि त्याच्या बाजूला मॅग्नेटिक निडल जर ठेवली, तर त्या मॅग्नेटिक निडल मध्ये डिफ्लेक्शन दिसतं, म्हणजे हालचाल दिसते. डिफ्लेक्शन म्हणजे हालचाल दिसून येते. ही प्लेस्ड अ सिंपल मॅग्नेटिक निडल नियर अ रेग्युलर कॉपर वायर. कॉपर वायरच्या बाजूला त्यांनी एक सिंपल मॅग्नेटिक निडल ठेवली. वेन ही पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू द वायर, द मॅग्नेटिक निडल टर्न अँड डिफ्लेक्टेड. म्हणजे जेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक करंट वायर मधनं पास आउट केला, तर ती मॅग्नेटिक निडल जी काय आहे ती काय झाली, डिफ्लेक्टेड झाली, हल्ली. मग तेव्हा त्यांना असं कळलं आणि त्यांनी हे लोकांना प्रूफ करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं की दिस प्रूव्ह दॅट इलेक्ट्रिक करंट फ्लोविंग थ्रू अ वायर क्रिएट्स अ मॅग्नेटिझम, द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग यालाच आपण बोलतो द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. म्हणजे विद्युत धारेमुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा सुद्धा तयार करता येते. पहिल्या भागात काय पाहिलं की जर इलेक्ट्रिक करंट सर्किट मधनं पास आउट केला, त्याच्यामध्ये जर रेझिस्टन्स असेल तर रेझिस्टन्स काय करतो, त्या इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो, स्वतःकडे स्टोअर करून ठेवतो आणि त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हीट मध्ये करतो. आता आपण काय शिकतोय की जर इलेक्ट्रिक करंट वायर मधनं पास आउट केला, तर त्या वायरच्या सराउंडिंग प्लेस मध्ये काय झालं, तयार होतं, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, तर त्याच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते जर चेक करायचं असेल तर त्याच्या बाजूला मॅग्नेट कंपस ठेवून बघा. त्याची जी मॅग्नेटिक निडल आहे ती डिस्प्लेस होते. जेव्हा इलेक्ट्रिक करंट वायर मधनं फ्लो व्हायला सुरुवात करतो, त्यावेळेस ती मॅग्नेटिक निडल काय सांगते, डिफ्लेक्शन सांगते. इफ वी स्विच ऑफ द करंट, द मॅग्नेटिक इफेक्ट डिसअपियर इन्स्टंटली. आणि जसं तुम्ही इलेक्ट्रिक करंट वायर मधनं फ्लो करायचं बंद कराल, मॅग्नेटिक निडल मध्ये जे डिफ्लेक्शन दिसून येत होतं ते थांबतं. इफ वी इन्क्रीज द करंट, द मॅग्नेटिक पॉवर बिकम्स मच स्ट्रॉंगर. जर आपण त्या वायर मध्ये जास्तीत जास्त करंट हायर अमाऊंट मध्ये इन्क्रीज करत गेलो तर मॅग्नेटिक पॉवर सुद्धा त्याच अमाऊंट मध्ये वाढत जाते. आणि दिस सिंगल डिस्कवरी चेंज द ह्युमन हिस्ट्री अँड मॉडर्न विलेज लाईफ फॉर एव्हर. आणि ही जी डिस्कवरी आहे, हा जो शोध आहे, तो सगळ्या लोकांसाठी एक परिपूर्ण ठरला. त्यामुळे आज आपण बोलतो ना की पाण्याची मोटर आपण वापरतो, बरोबर, पाणी उपसण्यासाठी किंवा शेताला जी पाण्याचा सोर्स उपलब्ध केला जातो, तो इलेक्ट्रिक मोटरचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये काय असते, मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रमाणात, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट करून जास्त अमाऊंट मध्ये पाणी स्वतःकडे खेचलं जातं. हा कॉन्सेप्ट पुढे पाहणार होता आपण. आणि ते पाण्याचा यूज आपण शेतीसाठी करू शकतो, फार्मिंग साठी करू शकतो. समजलंय का? यस काय सर, झालं मग? समजलं. ठीक आहे. मग हा जो प्रॅक्टिकल आहे तो तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. कनेक्ट द सर्किट ऍज शोन इन द फिगर. जसं आकृतीमध्ये, फिगर मीन्स आकृती, शोन म्हणजे दाखवलेली.
ही सर्किटची आकृती आहे ना, सर्किट मीन्स विद्युत परिपथ. अशा कॉपर वायरला त्यांनी काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्लग की यूज केलेली आहे. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलं, काय तुम्ही नोटीस केलं, हे तुम्हाला सांगितलेलं आहे की कनेक्ट अ कॉपर वायर थिकर अँड straight as compared to the connecting wires between A and B. Keep magnetic needle adjacent to the wire. Keep म्हणजे ठेवा, बाजूला ठेवा, त्या वायरच्या जवळ ठेवा. Keep the plug key open the circuit and observe the direction of the needle. सुरुवातीला प्लग की ओपन ठेवा आणि मॅग्नेटिक निडल मध्ये काय डिफ्लेक्शन होतंय का ते ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा म्हणजे निरीक्षण करा. दुसऱ्या कंडिशन मध्ये सांगितलं क्लोज द प्लग की, म्हणजे आता तुम्ही जी ओपन ठेवलेली प्लग की होती ना ती क्लोज करा. म्हणजे ब्लॅक डॉट जो आहे ना त्या ठिकाणी ती प्लग की क्लोज झालेली आहे. तो ब्लॅक डॉट जर तिथे नसता तर ती प्लग की ओपन होती, म्हणजे सर्किट ओपन होतं. सो क्लोज द प्लग की अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द निडल. व्हॉट डू यू नोटीस? तुम्ही काय ऑब्झर्व केलं, काय पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतंय त्याच्यात. सो नाव इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स. मग आता काय करा, इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे इथे बघा, इथे डायग्राम मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल प्लसने दाखवलेले, निगेटिव्ह टर्मिनल मायनसने दाखवले. ह्यांची डायरेक्शन बदला. बघा दुसऱ्या डायग्राम मध्ये उलट केलेलं आहे. मग करंट उलट्या डायरेक्शन मध्ये चाललाय, बी पासून ए पर्यंत चाललाय. जो एरो दाखवलाय तो करंटची डायरेक्शन आहे. नाव इंटरचेंज द कनेक्ट. हा येस. एखाद्याचा करंट असलं ते तुम्ही म्हणताय ए कडून बी कडे आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये बी कडून ए कडे, तर मग याचं जे इलेक्ट्रिक आहे ते इकडे तिकडे झालं तर मग घरात शॉर्ट सर्किट होऊ शकतो का? मला तुझा प्रश्न नाही कळाला. तर म्हणजे तुम्ही म्हणताय ना ए कडून बी कडे आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये बी कडून ए कडे चाललाय इलेक्ट्रिक, तर म्हणजे आता पहिल्या डायग्राम मध्ये कधी बी कडून ए मध्ये गेलं आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये ए कडून बी कडे गेलं तर ते इलेक्ट्रिक म्हणजे घरात शॉर्ट सर्किट होऊ शकतो का? हा, यासाठी मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं एक कॉन्सेप्ट. शॉर्ट सर्किट कधी होतो, जेव्हा दोन वायर्स एकमेकांना कनेक्ट होतात. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वायर जेव्हा एकमेकांना कनेक्ट होते, बरोबर, दुसरी वायर म्हणजे ज्या वायर मधनं दोन वायर्स काढलेल्या आहेत तुम्ही, त्या जर एकमेकांना कनेक्ट झाल्या तर शॉर्ट सर्किट होतो. इथे आपण डायरेक्शन चेंज केलेली आहे. तुझा प्रश्न जो आहे ना त्याचं उत्तर मी मागच्या लेक्चर मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पीपीटी मध्ये पण दाखवलेलं आहे की सगळ्यांना असं वाटतं की शॉर्ट सर्किट म्हणजे कधी होतो, तर एकाच कनेक्शन मधनं 25-30 वायर काढल्या असतील तर शॉर्ट सर्किट होतो. तर असं नाही होत. जेव्हा वायर्स ज्या ओपन असतात ना, ज्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्या इलेक्ट्रिसिटी फ्लो म्हणजे माझ्याकडे पहिली वायर आहे ए, दुसरी वायर आहे बी, ह्या जर दोन्ही एकमेकांना चिपकल्या तर शॉर्ट सर्किट होतो. आणि इथे जो तुझा प्रश्न आहे ना त्यात दोन डायग्राम वेगवेगळे आहेत. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही पहिली डायग्राम, मी तुला डायग्राम मध्ये ही जी पहिली डायग्राम आहे दिसते का, ही मी त्याला बॉक्स करतोय. या डायग्राम मध्ये बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आहे आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल दुसरीकडे आहे. हे जेव्हा बंद होतील आणि प्लग की ऑन करेल तेव्हा त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ती कुठून फ्लो झाली, पॉझिटिव्ह टर्मिनल पासून नेगेटिव्ह टर्मिनल कडे. कळलं का? येस सर. हा, मग ह्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट नाही होणार. आणि दुसरी जी डायग्राम आहे या साईडची, जी उजव्या साईडला जी आहे मध्ये मी एक लाईन मारलेली आहे, त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतोय तो पॉझिटिव्ह टर्मिनल कडून कुठे चाललाय, नेगेटिव्ह टर्मिनल कडे. दोन्ही डायग्राम वेगवेगळे आहेत. हा, मग त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जर तुम्ही करंटची डायरेक्शन बदलली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण बदलते का, तर हो बदलते. तुम्हाला हा प्रॅक्टिकल सांगितलाय. ह्या प्रॅक्टिकल मध्ये असं जर घडलं डायरेक्शन, हे तुम्ही बघण्यासाठी तुम्ही ह्या डायग्राम्स पहा. मॅग्नेटिक निडल्स कुठे मूव्ह झाली आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये वेस्ट साईडला मूव्ह झालेली आहे. पहिल्या डायग्राम मध्ये जी डावीकडे काढलेली डायग्राम आहे ना लेफ्ट साईडला, त्याच्यामध्ये वेस्ट साईडला नॉर्थच्या वरती बघा एक एरो काढलेला आहे, दिसतोय का इथे?
या ठिकाणी दिसतंय का? Yes, sir. हा, आणि दुसऱ्या याच्यामध्ये जर करंट आपण उलट्या डायरेक्शन मध्ये फिरवला, म्हणजे बी कडून ए कडे नेला करंट, तर मॅग्नेटिक निडल्स ईस्ट साइडला मूव्ह झालेली आहे, ईस्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह झालेली आहे. मग इथे सांगायचंय काय की जर एखाद्या सर्किट मधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, तर त्या इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस होते. मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होते हे तुम्हाला माहितीये. जर साऊथ पोल आणि साऊथ पोल जर मी जवळ घेऊन आलो तर ते अट्रॅक्ट करतील का रिपल? नाही. अरे मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर साऊथ पोल आणि साऊथ पोल म्हणजे लाईक पोल जर जवळ घेऊन आलो, ते अट्रॅक्ट करतात का रिपल्शन करतात? अट्रॅक्शन करतात का रिपल्शन? Repulsion. रिपल्शन, बरोबर ना? रिप्रोडक्शन नाही बाळा, रिपल्शन. ठीक आहे, रिपल्शन म्हणजे ते, हा, रिपल्शन म्हणजे एकमेकांना दूर ढकलतात. तसंच आहे इथे. जर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ज्या वेळेस आपण करंट उलट्या डायरेक्शन मध्ये फिरवला, त्यावेळेस नॉर्थ पोल कुठे आला? ईस्ट साइडला आला. आणि करंट जेव्हा आपण ए कडून बी कडे गेला, तर नॉर्थ पोल कुठे गेला? वेस्ट साइडला गेला. म्हणजे ह्या ठिकाणी अट्रॅक्शन आणि रिपल्शन कधीच होतं ना, म्हणजे नॉर्थ पोल अट्रॅक्ट कधी करणार? साऊथ पोलकडे, आणि साऊथ पोल अट्रॅक्ट कुणाला करणार? नॉर्थ पोलला. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तिथे क्रिएट झाल्याशिवाय तू मॅग्नेटिक निडल जवळ जातोय का? नाही ना, त्याशिवाय तर डिफ्लेक्ट झाला नाही. हेच तर आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचं आहे की इलेक्ट्रिक करंट जेव्हा सर्किट मधनं पास आउट होतो, वायर मधनं पास आउट होतो, म्हणजे आता उद्या तुम्ही एखादी वायर हातात घेतली आणि तुम्ही बोलाल की वायर मधनं इलेक्ट्रिक फील्ड द्वारे आपण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करू शकतो, आणि त्या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंटच नसेल, तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस नाही होणार. जेव्हा त्या वायर मधनं इलेक्ट्रिक फील्ड जात असेल, तेव्हाच ती वायर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल, अदरवाईज तयार करू शकत नाही ती मॅग्नेटिक फील्ड. समजतंय का? हे एक्सप्लेनेशन आपल्याला ओरस्टेड नावाचे जे सायंटिस्ट होते, हान्स क्रिस्टियन ओरस्टेड, ह्यांनी हा प्रॅक्टिकल केलंय आणि लोकांना सांगितलं हे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फील्डमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. समजलंय का? हो सर, समजलं. येस सर. आणि आणि हरिओम, तुझा जो डाऊट होता तो कळला का? की अजून काही प्रश्न आहे तुझा? तू मला विचारलं की सर आता जर आपण असं उलट केलं तर शॉर्ट सर्किट होणार नाही का? ह्या दोन डायग्राम वेगवेगळ्या आहेत. वायर मधून जेव्हा दोन वायर एकमेकांना चिपकल्या जातात, ज्याच्यातनं पॉझिटिव्ह करंट जातोय, दुसऱ्यातनं निगेटिव्ह करंट जातोय, त्या जर एकमेकांना जोडल्या तर एकमेकांना, म्हणजे आता तू सॉकेट मध्ये वायर आहे, जसं की मी एक डायग्राम दाखवतो जेणेकरून तुला समजतंय का ते बघ. हा एक चौकोन काढलाय, ठीक आहे, आणि या ठिकाणी 3 पिन पाहिली आहे ना तुम्ही? 3 पिन लावतो तो सॉकेट, त्याला 3 डॉट असतात, आठवतंय का? हा, या साईडला पॉझिटिव्ह वायर, हा, या साईडला पॉझिटिव्ह करंट म्हणजे पॉझिटिव्ह, आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह. ह्यातनं ज्या निघणाऱ्या वायर्स आहेत, ती एक वायर आणि दुसरी एक वायर, ह्या जर एकमेकांना कनेक्ट झाल्या तर शॉर्ट सर्किट होईल. कळतंय का? दोन वायर ज्या निघतात हो ना, सर. एका साईडला चार्जरला 2 टोकं असतात, बरोबर? चार्जरच्या एका साईडला पॉझिटिव्ह असतो, दुसऱ्या साईडला निगेटिव्ह असतो. त्या वायरच्या त्या वायर जर एकमेकांना चिपकल्या तर त्यात शॉर्ट सर्किट होईल, तोपर्यंत नाही. इथे काय होतंय की जो पॉझिटिव्ह करंट निघालाय तो पॉझिटिव्ह करंट निगेटिव्ह कडे जातोय, पुन्हा निगेटिव्ह झालेला करंट पुन्हा पॉझिटिव्ह होतोय, आणि मग करंट फ्लो होण्याची कंडिशन पूर्ण आहे. शॉर्ट सर्किट कधी होतो? जेव्हा दोन वायर एकमेकांना कनेक्ट होतात तेव्हा, ज्याच्यातनं पॉझिटिव्ह करंट जात होता, दुसऱ्यातनं निगेटिव्ह करंट जात होता, ते मध्ये चिपकले म्हणून शॉर्ट सर्किट होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. सर, एक अजून प्रश्न. बोला. तर जर कंडक्टर मधील करंटची डायरेक्शन आहे रिव्हर्स केली तर मॅग्नेटिक फील्डवर काय इफेक्ट होईल? मग आता तेच तर सांगितलं इथे, कंडक्टर मधली डायरेक्शन. आता हा जो सेकंड पॉइंट आहे ना, आपण जी डायग्राम काय पाहतोय ती, त्याच्यामध्ये ए आणि बी डायरेक्शन मध्ये नॉर्थ पोल कुठे गेलाय?
वेस्ट साईडला गेला. रिव्हर्स करंट केला म्हणजे करंटची डायरेक्शन उलटी केली. पहिला करंट कसा चालला होता, ए कडून बी कडे, म्हणजे डावीकडून उजवीकडे चाललाय, बरोबर. लेफ्ट साइड कडून राईट साइडकडे गेला, तर मॅग्नेटिक फील्ड मधला जो नॉर्थ पोल आहे तो कुणाकडे अट्रॅक्ट झाला, ए बी कडे अट्रॅक्ट झाला. आणि जर दुसऱ्या कंडिशन मध्ये जर आपण राईट कडून लेफ्ट कडे करंट जातोय, तर नॉर्थ पोल ए बी कडे अट्रॅक्ट झाला का रिपेल झाला? अट्रॅक्ट म्हणजे जवळ होणे. त्याच्याकडे जवळ गेलाय का, एबीच्या जवळ गेलाय का एबी पासून लांब गेलाय? डायग्राम मध्ये दिसतोय बघा, एरो करून दाखवलंय. हो सर. तुझा प्रश्न आहे म्हणजे जर करंटची डायरेक्शन बदलली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण बदलणार. कळतंय का? म्हणजे नॉर्थ पोल जी पहिल्यांदा सुरुवातीला एबी कडे अट्रॅक्ट होता, कारण की करंट कुठून ट्रॅव्हल करत होता, लेफ्ट टू राईट करंट चालला होता, बरोबर. हा, लेफ्ट टू राईट करंट चालला होता, त्यामुळे नॉर्थ पोल कुणाकडे अट्रॅक्ट झाला, एबी कडे अट्रॅक्ट झाला. पण ज्यावेळेस तुम्ही करंटची डायरेक्शन बदलली, उलट्या डायरेक्शन मध्ये घेतला करंटला, म्हणजे जो लेफ्ट टू राईट कडे चाललेला त्याची डायरेक्शन तुम्ही चेंज केली, राईट टू लेफ्ट केला, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण बदलणार ना. मग मॅग्नेटिक फील्ड मध्ये मग नॉर्थ पोल एबीच्या जवळ गेलाय का? तो जवळ नाही गेला, तो रिपल झाला, म्हणून तो पुढे ढकललाय. असं समजतंय का? तुझा प्रश्नाचं उत्तर कळलं तुला? हो सर. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. खूप छान प्रश्न होता, पण तुला समजलं नव्हतं म्हणून मी तो रिपीट केला. पुढे जाऊया आपण. मग करंटची डायरेक्शन बदलल्यावर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा बदलते. मग द इम्पॉर्टंट कीवर्ड्स जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? एककेंद्री वर्तुळे, म्हणजे एकच सेंटर घेऊन भरपूर जी सर्कल ड्रॉ केले जातात त्याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल बोलतो. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर फ्रॉम सर्कल्स. These circles shares the same center of the wire. Circles becomes bigger and rarefied as distance from the wires are increases. This means intensity of the magnetic field. म्हणजे जर आपण एक वायर घेतली, त्या वायर मधनं जर करंट पास आउट केला, ठीक आहे, तर त्याच्या सराउंडिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्याच वायरला जर आपण स्प्रिंग सारखा आकार दिला, म्हणजे बघा सोलेनॉइड सारखा आकार दिला, तर त्या वायरची ना मॅग्नेटिक फील्ड वाढते. फॉर एक्झाम्पल आपण पुढे बघूया. मी हे बंद करतोय जरा, एक मिनिट. ठीक आहे, इथे पाहूया. स्क्रीन दिसते माझी? दिसते. रोड मॅपची मी स्क्रीन ऑन केलेली आहे. हा, एक मिनिट. हा, रोड मॅपची मी स्क्रीन फक्त ऑन केलेली आहे, पण तुम्हाला कॉन्सेप्ट वेगळा सांगतोय. पेन ही जी स्ट्रेट वायर आहे, ठीक आहे, याच्यामधनं जर आपण करंट प्रोड्यूस केला तर त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड बनते. एवढं तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इकडे जर नॉर्थ पोल असेल, त्या बाजूला नॉर्थ पोल तयार असेल मॅग्नेटचा, तर वरच्या बाजूला साऊथ पोल असेल, कारण की वायर मधनं करंट जातोय, म्हणून करंट चाललाय ए पासून बी कडे. ठीक आहे, ही वायर या, मी एक वायर काढली आणि करंट आयने दाखवतात, आणि करंट चाललाय ए कडून बी कडे, तर वरच्या बाजूला साऊथ पोल झाला आणि खालच्या बाजूला नॉर्थ पोल झाला, असं आपण समजू फॉर एक्झाम्पल. पण ह्याच्यामधनं सराउंडिंग मॅग्नेटिक फील्ड कमी तयार होते, म्हणजे जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही. पण ह्याच वायरला जर मी असं कन्वर्ट केलं, बघा हे दिसतोय का तुम्हाला हा डायग्राम? हो सर, दिसतंय. हा हा, जर मी त्या वायरचे गोल गोल रोटेशन केले, वेटोळे केले, ठीक आहे, नंबर ऑफ लूप केले, लूप म्हणजे वेटोळे, तर मॅग्नेटिक फील्ड वाढते. पहिलं जी मॅग्नेटिक फील्ड होती ना त्याच्यापेक्षा जास्त मॅग्नेटिक फील्ड, करंट तेवढाच जाणार, ठीक आहे, करंट पहिला आय चालला होता तेवढाच करंट जाणार, पण मॅग्नेटिक फील्ड वाढवायची असेल तर वायरला काय केलं तर गोल 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 फिरवलं जातं.
मग गोल फिरवल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे ते मशीन जे आहे ना ते जास्त एनर्जीने काम करतं. म्हणून तुम्ही कधी फॅन ओपन केल्यानंतर ना त्याच्यामध्ये वाइंडिंग केलेली असते, वाइंडिंग गेली म्हणजे ती कॉपर वायरची वाइंडिंग केलेली असते का, तर आपण स्विच सर्किट मधनं 220 चाच करंट देतो म्हणजे व्होल्टेज प्रोव्हाइड करतो, पण त्या वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ टर्न्स असल्यामुळे त्या फॅनला करंट सेमच मिळतो, पण त्याची मॅग्नेटिक फील्ड ना जास्त कार्यरत असल्यामुळे तो फॅन खूप जोरात फिरू लागतो. आणि त्याला स्टेडी करंट मिळण्यासाठी आपल्याला फॅन मध्ये कॅपॅसिटर असतो. हेच आपल्याला शिकायचंय की मॅग्नेटिक फील्ड तर कळली आपल्याला की वायर मधनं जर करंट पास आउट झाला तर त्याच्या बाजूला काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग ही जर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला वाढवायची असेल त्या वायरचे काय केले पाहिजेत, वेटोळे केले पाहिजेत, म्हणजे सर्क्युलर लूप केले पाहिजे. मग अशा वेळेस म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट थ्रू ए सर्क्युलर लूप. पण हे सर्क्युलर लूप तयार करण्याच्या अगोदर मॅग्नेटिक फील्ड तयार तरी कशी होते हे शिकणं गरजेचं आहे ना, की वायरमध्ये जेव्हा करंट पास आउट होतो मग मॅग्नेटिक फील्ड बनते तरी कशी, ते शिकणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढे जाऊया, राईट हँड थंब रूल पाहूया आणि मग मॅग्नेटिक फील्ड कशी इन्क्रीज होते, सोलेनॉइड कसा तयार होतो ते आपण पाहणार आहोत. कळतंय का मला काय सांगायचंय ते? हो सर. म्हणजे इथे सांगितलंय द कार्डबोर्ड अँड आयर्न फिलिंग एक्सपेरिमेंट. बरोबर, कार्डबोर्ड अँड आयर्न फिलिंग एक्सपेरिमेंट. व्हॉट डू यू ऑब्झर्व. इथे एक कार्डबोर्ड आणि आयर्न फिलिंग एक्सपेरिमेंट केलेलं आहे, डायग्राम मध्ये बघू शकता. द आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्फ इन अ परफेक्ट सर्कल अराउंड द वायर. तुम्हाला काय ऑब्झर्व होत आहे, एक लाकडी सॉरी एक कागदी पुठ्ठा ठेवलेला आहे, ठीक आहे, आणि एक वायर मधनं सेंटरला ठेवलेली आहे आणि त्या सेंटरचं वायरचं जे कनेक्शन आहे ते आपण सर्क्युलर लूप सोबत केलेले मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे आयर्न पीसेस त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, ते पण दिसलेले आहे. सो व्हॉट विल हॅपन, इन्क्रीज द करंट. तर त्याच्यामध्ये सांगितलं जर एक हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एक शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. द कार्डबोर्ड अँड आयर्न फिलिंग्स एक्सपेरिमेंट ह्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे. एक कार्डबोर्ड पेपर ठेवलेला आहे आणि बाजूला सेल्स ठेवलेले, त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते वायर थ्रू, ठीक आहे. आणि वायरचा जो कनेक्शन आहे ना मध्ये एक सेंटरला रॉड दिलेला आहे, बरोबर. त्या रॉड मधनं ती इलेक्ट्रिसिटी पास आउट केलेली. आता तुम्हाला एवढं तर माहिती आहे की जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास आउट होते एखाद्या रॉड मधनं तर त्याच्या बाजूला काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक बरोबर. बरोबर, मग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे जे आयर्न पीसेस आहेत ना त्या गोल गोल राऊंड मध्ये तयार होतात. हीच डायग्राम इथे दाखवलेली आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, तर सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये तयार होते. पहिला जवळ, मग अजून थोडा लांब, अजून लांब, अजून लांब असं दिसणार आहे. आणि पी पॉइंटच्या इथे आहे ना मॅग्नेटिक कंपस ठेवलेलं आहे, कंपस निडल ठेवलेली आहे, ती डिफ्लेक्शन दाखवते. जो लाल पार्ट आहे त्याला नॉर्थ बोलतात आणि जो ब्लू पार्ट आहे ना त्याला साऊथ बोलतात. तर नॉर्थ पोल आहे ना, तो जो रॉड आहे त्याच्या साईडला अट्रॅक्ट झालेला आहे. येस, कोणाचा काय डाऊट आहे का? सॉरी सर, माझा माईक चालू होऊन गेला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे तुम्हाला क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही काय निरीक्षण करताय, त्याचा आन्सर पण आहे द आयर्न फायलिंग्स अरेंज देमसेल्फ इन अ परफेक्ट सर्कल अराउंड द वायर. पण हे असंच झालंय का? नाही. त्या कार्डबोर्ड पेपरच्या सेंटरला तुम्ही एक वायर ठेवलेली आहे, कॉपर वायर. त्या कॉपर वायरच्या एका टोकाला पॉझिटिव्ह चार्ज लावलाय, दुसऱ्या टोकाला निगेटिव्ह चार्ज लावलाय. तर त्यातनं काय होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. मग इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्या रॉड मधनं. त्या रॉड मधनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते ना तर त्याच्या बाजूला काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. मग ती मॅग्नेटिक फील्ड कशाच्या रूपात फॉर्म झालेली आहे, सर्कलच्या रूपात फॉर्म झालेली आहे. पहिला छोटा सर्कल, मग अजून जो थोडा मोठा सर्कल, ते आपण सर्कल्स पाहू शकतो. मग इथे तेच सांगितले तुम्हाला, हा एक्सपेरिमेंट करताना काय ऑब्झर्व झालं, काय निरीक्षण केलं. तर अगोदर हेच शिकलो होतो ना की जेव्हा एखाद्या रॉड मधनं किंवा एखाद्या
वायरमधनं जेव्हा आपण करंट पास आउट करतो तेव्हा त्या वायरच्या सभोवताली सराउंडिंग मध्ये काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवलेली आहे, ते छोटे छोटे सर्कल्स झालेले आहेत ना, ती मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. द परफेक्ट सर्कल अराउंड द वायर शोज द मॅग्नेटिक फील्ड. मग क्वेश्चन परत आहे की व्हॉट विल हॅपन इफ वी इन्क्रीज द करंट. मग जर पहिला आपण एकच बॅटरी लावली होती, एकच सेल लावला होता, तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दिसली, ती छोटी, म्हणजे 2च सर्कल तयार होतील. पण मी 5, 6, 15 बॅटरी म्हणून इलेक्ट्रिक सेल लावले, म्हणजे करंट इन्क्रीज केला, द सर्कल बिकम्स शार्पर. म्हणजे जे पातळ छोटे छोटे सुरुवातीला सर्कल झाले होते ना, फेंड दिसत होते, ते अजून ब्राईट होतील, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अजून वाढेल. द सर्कल बिकम्स शार्पर अँड द इंटेन्सिटी इन्क्रीजेस. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे, तीव्रता जी आहे, ती खूप वाढेल. ती मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी जी आहे ना, ती अजून जास्त वाढेल. सो व्हॉट डू यू थिंक हॅपन इफ वी मूव्ह द कंपस अवे फ्रॉम द वायर. मग त्यात तिसरा पॉइंट, म्हणजे प्रत्येक पॉइंटला नाव आहे. पहिला एरो सांगतोय की सर्कल कसे तयार झालेले. दुसरा जो एरो सांगितलाय की जे ब्राईट सर्कल दिसतात का शेवटला बघा, एकदम डार्क, एकदम ब्राईट सर्कल तयार झालेत. कधी झाले, जेव्हा आपण जास्त बॅटरी त्या वायर्सला कनेक्ट केलेले आहेत. आणि व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं, इफ वी मूव्ह द कंपस अवे फ्रॉम द वायर. जर आपण हे कंपस वायर पासून दूर घेऊन गेलो, द डिफ्लेक्शन रिड्युसेस, द मॅग्नेटिक फोर्स विकन्स विथ डिस्टन्स. म्हणजे जर आता कंपस जवळ होतं त्यामुळे डिफ्लेक्शन लगेच दिसत होतं. जसं कंपस आपण लांब लांब घेऊन गेलो त्या वायर पासून, तर आपल्याला डिफ्लेक्शन कमी दिसून येईल. समजतंय का? हे आपल्याला शिकायचं होतं. मग आता राईट हँड रूल काय सांगतो, तर याच्या थ्रू, म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट शिकलो ना आपण, त्याच्या थ्रू आपल्याला असं कळतं की राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल, नीट लक्ष द्या, राईट हँड रूल वेगळा आहे आणि राईट हँड थंब रूल वेगळा आहे. एकामध्ये फक्त राईट हँड रूल आहे, तो फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. ह्याच्या पुढे टॉपिक शिकणार आहोत आपण. राईट हँड रूल फक्त वेगळा आहे आणि थंब रूल वेगळा आहे. ठीक आहे. त्याला अजून एक नाव आहे, मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल. म्हणजे जर तुम्ही एक वायर राईट हँड मध्ये होल्ड केली किंवा एखादा रॉड राईट हँड मध्ये होल्ड केला आणि त्या राईट रॉड मधनं जर इलेक्ट्रिसिटी पास आउट केली, तर जो राईट हँडचा जो थंब आहे, तो थंब आपल्याला सांगतो करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय. बघा, इथे एका पर्सनने ब्लू कलरचा रॉड राईट हँड मध्ये होल्ड केलेला आहे आणि जो एरो दाखवलेला आहे तो वरच्या डायरेक्शन मध्ये. मग जो एरो जो दाखवतोय ना, तो करंट कसा फ्लो होतोय ते दाखवतोय. आणि जे कर्ल्ड फिंगर्स आहेत ना, कर्ल्ड फिंगर्स म्हणजे त्या रॉडला पकडलेले, जे होल्ड करून ठेवलेले जे कर्ल्ड फिंगर्स आहेत, ते कर्ल्ड फिंगर्स सांगतात मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. कुणाची डायरेक्शन सांगतात? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सांगतात. इमॅजिन holding a straight conductor in your right hand. Thumb points in the direction of the electric current. Thumbs काय दाखवतो, कोणता मुद्दा दाखवतो, कोणत्या डायरेक्शन मध्ये करंट चाललेला आहे. जर मी एखादी वायर हातामध्ये पकडली, उजव्या हातामध्ये होल्ड करून ठेवली, ज्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो करते, मग तो थंब काय सांगतो की करंटची डायरेक्शन कोणत्या कुठे चाललेली आहे. आणि कर्ल्ड फिंगर आपल्याला सांगतात टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. ते कंडक्टरच्या अराउंड आपण जे टर्न केलेले जे फिंगर्स आहेत, ते सांगतात डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. काय सांगतात? डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. द डायरेक्शन ऑफ द फिंगर्स इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. आणि एक्झाम मध्ये विचारलं जातं, राईट हँड थंब रूल इज ऑल्सो नोन ॲज, त्याला अजून काय कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर त्याला मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूलच्या नावाने ओळखलं जातं. राईट हँड थंब रूलला हा विचारला जाऊ शकतो. करंटची डायरेक्शन
थंब दाखवतो आणि कर्ल्ड फिंगर काय सांगतात, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आणि मॅक्सवेल कॉर्क रूल काय सांगतो, तर तिथे ही डायग्राम आहे ना, तर ह्याला मॅक्सवेल क्रॉक स्क्रू बोलतात आपण. क्रॉक स्क्रू ज्या डायरेक्शन मध्ये फिरतो त्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असते, म्हणून ह्याला मॅक्सवेल क्रॉक स्क्रू रूल सुद्धा बोललं जातं, कॉर्क स्क्रू रूल सुद्धा बोललं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. मग जर स्ट्रेट वायर असेल, स्ट्रेट वायर मीन्स वीक स्प्रेड आउट कॉन्सेंट्रिक सर्कल, वीक स्प्रेड आउट कॉन्सेंट्रिक सर्कल, गुड फॉर स्मॉल एक्सपेरिमेंट, नॉट इनफ फॉर मोटर्स. म्हणजे इथं तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलंय द इव्हॅल्युएशन ऑफ द कंडक्टर. म्हणजे कंडक्टरची आपल्याला माहिती जर घ्यायची असेल तर आपल्याला जर पॉवर वाढवायची, स्ट्रेट वायर मध्ये जर लूप तयार होत आहेत, गोल गोल जे सर्कल स्ट्रेट वायर मध्ये जे कॉन्सेंट्रिक सर्कल झालेले आहेत ते छोटे छोटे असतील आणि लांब अंतरावर असतील, तर त्याच्यामध्ये वीक स्प्रेड आउट कॉन्सेंट्रिक सर्कल, गुड फॉर स्मॉल एक्सपेरिमेंट, नॉट फॉर मोटर्स. म्हणजे मोटरमध्ये जे कॉइल्सचे जे कॉन्सेंट्रिक सर्कल असतात ते जास्त असतात. येस मॅम. सर टाइम हो गया सर. येस मॅम, जस्ट नेक्स्ट आहे सर्क्युलर लूप आणि सोलेनॉइड. हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट करूया. ठीक आहे, तोपर्यंत जे आज शिकलोय